ओम श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर निघत असाल आणि त्या कामामध्ये जर अडथळे आले तर ते तुमचं काम पूर्ण होईल का हो? पण हेच जर काम जर तुम्ही या उपायाने जर केलं तर ते तुमच्या मार्गातील अडथळे थोडेसे कमी होतील आणि त्यामध्ये तुम्हाला एकदेवतेचा आशीर्वाद प्राप्त होईल. तर त्यासाठी काय करायचं आहे? तर त्यासाठी आपल्या घरातच जी वस्तू आहे, म्हणजेच की आपल्या दारासमोर असणारी जी तुळस आहे, तर तुळशीची 5 पानं काढायची आहे. तर तुळशीला आपण देवतासुद्धा मानतो आणि आयुर्वेदात ही तुळशीचं खूप महत्त्व आहे. पण तीच तुळस आपल्या कार्यातील विघ्नही दूर करणार आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, एक तुळशीची 5 पानं काढून घ्यायची आहेत आणि तुमचं जे कोणतंही काम असेल, ते काम करायला जाण्याच्या अगोदर तुम्हाला ती 5 पानं तुमच्या तोंडात टाकायची आहेत. पण ती 5 पानं तोंडात टाकायच्या अगोदर तुम्हाला श्रीकृष्णाचं नामस्मरण करायचं आहे. तर श्रीकृष्णांना तुळस ही अतिप्रिय आहे. तर जेव्हा तुळस तुम्ही हातामध्ये घ्याल आणि श्रीकृष्णांना जर तुम्ही अंतःकरणातून एक हाक मारली, जसा श्रीकृष्ण जसे द्रौपदीच्या एका हाकेवरती धावून आले, जोपर्यंत द्रौपदीनं हाक मारली नाही तोपर्यंत श्रीकृष्ण आले नाहीत. बघत होते सर्व की कधी मला कोणीतरी एकाने हाक मारावी आणि मी जावं त्या संकटामध्ये. पण कोणीही हाक मारली नाही तोपर्यंत श्रीकृष्ण धावून गेले नाहीत. जेव्हा आर्ततेनं द्रौपदीनं जेव्हा श्रीकृष्णाला हाक मारली, त्या क्षणात तिथे श्रीकृष्ण उभा होते. म्हणून आपलं कोणतंही काम करण्याअगोदर तुळस घ्यायची आणि तुमचं श्रीकृष्णाचं नामस्मरण करायचं आहे आणि तेव्हा ते पान चघळायचं आहे, म्हणजे खाऊन टाकायचं आहे आणि तुमचं जे कोणतं कार्य असेल ते तुम्ही कार्य करायला बाहेर पडा. तुम्हाला त्या कार्यामध्ये नक्कीच यश येईल. हा उपाय नक्की करून पहा.